तर बघा सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत बघा. तर म्हटलं आज मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवूया. त्यासाठी काय केलं, 2 वाटी शेंगदाणे आणि त्यासोबत 1 वाटी गूळ घेतला. मी छान गूळ बारीक करून घेतलाय. त्यानंतर बघा पहिल्यांदा शेंगदाणे मी 5 ते 7 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेतले. शेंगदाणे छान असे भाजून घेतल्यानंतर शेंगदाणे बघा 10 ते 15 मिनिटासाठी छान थंड होण्यासाठी ठेवले. आणि बघा यावरचं मी टरफल वगैरे काढत नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता. त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी गूळ घातला आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलं बघा. 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ हा परफेक्ट प्रमाण आहे. पण तुम्हाला जर थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ घेतला तरीही चालेल. तर बघा मस्त इथं आपले मस्त झटपट असे शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार आहेत. तर या सगळेजण शेंगदाण्याचे लाडू खायला, आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालतील. इथं मी घातलेले नाहीत. चला तर मग आता पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या.